घरच्यांच्या विरोधात जाऊन तिने प्रेमविवाह केला आणि त्यानंतर अचानक गायब झाली। 15 वर्षांनी शोध लागला आणि सर्वच हैराण झाले। काय आहे नेमकं प्रकरण ते जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। घरच्यांच्या विरोधात जाऊन 15 वर्षापूर्वी महिलेने प्रेमविवाह केला, मग एक दिवस अचानक गायब झाली। यावेळी दागिने घेऊन पळून गेल्याचा दावा सासरच्यांनी केला। मात्र 15 वर्षांनी महिलेचा अखेर शोध लागला आणि नातेवाईकांसह पोलीसही हैराण झाले। मिळालेल्या माहितीनुसार कला नामक महिलेचे 2008 मध्ये अनिल कुमार याच्यासोबत लग्न झाले होते। दोघेही वेगवेगळ्या जातीचे असल्याने त्यांच्या घरच्यांचा दोघांच्या प्रेमविवाहाला विरोध होता। दोघांना एक मुलगाही आहे। मात्र 15 वर्षापूर्वी अचानक कला घरातून गायब झाली। यानंतर घरच्यांनी कला दागिने घेऊन दुसऱ्यासोबत पळून गेल्याचा कांगावा केला होता। पतीने कला गायब झाल्याची तक्रारही केली नाही। तब्बल 15 वर्षांनंतर अंबालपुजा पोलिसांनी कला गायब असल्याची माहिती मिळाली। यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरू केला। तपासाअंती अखेर सत्य समोर आले आणि सर्वच हैराण झाले, कारण सासरच्या घरातील सेप्टिक टँकमध्ये तिचा सांगाडा सापडला आणि त्यामुळे सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली। कला पळून गेली नसून तिची हत्या करून मृतदेह घरातील सेप्टिक टँकमध्ये टाकल्याचं उघडकीस आलं। पोलिसांनी मृतदेहाचा सांगाडा ताब्यात घेत फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले। घटनास्थळावर पोलिसांनी हत्या झाल्याचे दर्शवणारे काही पुरावे सापडले आहेत। कलाचा पती अनिल कुमार या प्रकरणात मुख्य संशयित आहे। सध्या तो दुसऱ्या पत्नीसह इस्रायलमध्ये नोकरी करतो। त्याला इस्रायलमधून केरळमध्ये आणण्यासाठी पोलीस पुढील कार्यवाही करत आहेत, तर अन्य 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे।